स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय शिवराम महिंद्रकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय शिवराम वीरप्पा महिंद्रकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रणवीर योग निसर्गोपचार केंद्र सोलापूर व मराठी विज्ञान परिषद शाखा सोलापूर आणि लेवा पाटीदार बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी 17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 5 या कालावधीत श्री द्वारकाधीश मंदिर विजयपूर रोड शिवदारे फार्मसी कॉलेज जवळ निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य राखणे हेच महत्त्वाचे आहे। आजच्या एकूण परिस्थितीत अगदी लहान वयात अनेक व्याधींनी ग्रस्त युवा पिढी आपल्या आजूबाजूला दिसते। आजारी पडल्यानंतर बरं होणं हे सुद्धा खर्चिक काम झालेलं आहे। यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे आपले आरोग्य बिघडू न देणे। हेच आरोग्य कसे चांगले ठेवावे यासाठी भारतातील नामवंत निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर जितेंद्रजी आर्य, डॉक्टर पल्लवी दळवी आणि डॉक्टर क्रांतिवीर महिंद्रकर हे प्रशिक्षण देणार आहेत। नाव नोंदणीसाठी डॉक्टर क्रांतिवीर महिंद्रकर मोबाईल नंबर 9423 33 12 44 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे। पत्रकार परिषदेत प्राध्यापक व्यंकटेश गंभीर, क्रांतिवीर महिंद्रकर, डॉक्टर सूरज रतन दूत, CA श्रीनिवास वैद्य, योगीन गुर्जर इत्यादी उपस्थित होते। उपचार दिलेला आहे, फक्त तो मधल्या काळामध्ये बनकी आक्रमण असतील किंवा आणखी काही गोष्टींमुळे ही विद्या थोडीशी बाजूला पडलेली आहे आणि त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचं कार्य मोदी सरकारने पण हाती घेतलेलं आहे। त्यांनी विशेष आयुष मंत्रालयाची स्थापना केलेली आहे आणि आपले जे पुरातन उपचार पद्धती आहेत त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम चालू आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो की क्रांतिवीर महिंद्रकर त्याच्यामधले अतिशय निष्णात आहेत। 32 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। महाराष्ट्रात भारतामध्ये निसर्गोपचारामध्ये अतिशय तज्ञ व्यक्ती आहेत। तर हा निसर्गोपचार काय आहे आणि त्याचं प्रशिक्षण कुठे मिळेल असे प्रश्न काही लोकांच्या मनात असतात। तर येत्या रविवारी 17 तारखेला आपण द्वारकाधीश मंदिर विजयपूर रोड येथे 1 दिवसाचं निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे। अशा प्रकारचे शिबिर आपण सातत्याने घेत जातोय। एक शिबिर आपण शिकलो का वगैरे असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ शकतो, पण एका दिवसामध्ये असं ते शिकून होत पण नाही। आज जर आपण बाहेरची परिस्थिती बघितली तर माणूस आजारी पडला, दवाखान्यात जातो, बरा होतो आणि त्याचं बिल एवढं मोठं येतं की बिल बघून तो पुन्हा एकदा आजारी पडायची शक्यता आहे। तर यासाठी सगळ्यात चांगला इलाज काय, तर माणसाने आजारी पडू नये। तर माणूस आहे म्हणल्यानंतर आजार त्याला व्याधी लागणार आहे, आजारी पडणारच आहे। अगदी भगवान राम असतील, श्रीकृष्ण असतील, हे सुद्धा आजारी पडलेलेच होते, कारण ते मानवी रूपात आलेले आहेत, ते मानवी रूपामध्ये आलेले आहेत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।